नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। यामिनी बघा, या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, यामिनी म्हणजे काय असतो, रात्र, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता। अतिवृष्टी, अनावृष्टी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। काय विचारले, कुणाचीही भीड न बाळगणारा, कुणाचीही भीड न बाळगणारा, आपण त्यांना काय म्हणतो, निर्भीड, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, जो काही जबाबदारी पत्कारतो त्यापासून स्वतःचा फायदा करूनच घेणार। बघा, जो बघा कोणी काही बघा जबाबदारी पत्कारतो त्यापासून स्वतःचा फायदा करूनच घेतो, या अर्थाची बघा मन कोणती असेल, तळे राखितो पाणी चाखी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची या ठिकाणी मन आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलं, पोबारा करणे, बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा। पोबारा करणे म्हणजे काय असतो, पळून जाणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अननस आणि पुरावा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अननस आणि पुरावा हे शब्द बघा कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत, तर पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खालील शब्दापैकी विकारी शब्द ओळखा। बघा, शब्दाच्या जाती सर्वांना माहीत आहेत, त्या बघा या ठिकाणी विकारी आणि अविकारी, बघा अशा 2 जाती पडतात। या ठिकाणी आपला विकारी शब्द ओळखायचा आहे। बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, बघा हे काय आहेत, विकारी शब्द आहेत, म्हणजे वरीलपैकी बघा सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहिला। बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे, मी चित्रपट पाहिला, या वाक्यामध्ये काळ आपल्याला ओळखायचा आहे। बघा, मी चित्रपट पाहिला, पाहिला काय आहे, भूतकाळ, मग कोणतं आलं पाहिजे, मी चित्रपट पाहिला, बघा हे वाक्य साध्या भूतकाळाचं वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 खालील वाक्यातून या ठिकाणी आपला प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं आहे। तुला नोकरी लागली का, बघा प्रश्नार्थक चिन्ह आहे, मग हे वाक्य कोणतं व्हायला पाहिजे, प्रश्नार्थक वाक्य व्हायला पाहिजे। आई गावावरून केव्हा परत येणार आहे, बघा हे पण वाक्य काय आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे। आज मंगळवार आहे का, बघा प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणजे वरीलपैकी बघा हे सर्व वाक्य काय आहेत, प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचे वाक्य आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सत्याग्रह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे, सत्याग्रह, बघा या शब्दामध्ये स्वर संधी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील बघा सर्व टीचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे, बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात।
योग्य उत्तर काय आलं पाहिजे? नामदेव धोंडो महानोर बघा या कवीला रानकवी असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय? स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा सर्वांनी बघा विभक्तीचे प्रत्यय पाठ करून ठेवायचेत. यावर या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? योग्य उत्तर केला पाहिजे चतुर्थीय विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 गावकूस या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? गावकूस, गावाची कूस. बघा गावकूस बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. गावकूस, गावाची कूस. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आला पाहिजे? मग तत्पुरुष समास ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य समास आहे. विषय क्रमांक पुढचा तिने चिंच खाल्ली. बघा तिने चिंच खाल्ली अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तिने चिंच खाल्ली. बघा योग्य उत्तर काय पाहिजे? तिने चिंच खाल्ली बघा कर्मणी या प्रयोगाचे या ठिकाणी हे वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. युवक, युवती. बघा कोणत्या आला पाहिजे? मग या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल? कन्या. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 कन्या बघा हा शब्द या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे वेगळा शब्द ओळखा. रवी म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, अरुण म्हणजे सूर्य, सोम म्हणजे चंद्र. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी विसंगत शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? परंतु, किंवा, आणि हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे परंतु, किंवा, आणि हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? उभयान्नवी अवयव या जातीचे या ठिकाणी हे शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा गायक या शब्दापासून बघा गायक या ठिकाणी शब्द आहे. गायक या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. बघा गायकचं कोणतं व्हायला पाहिजे? सर्वांनी सांगायचे ओके. गायक या शब्दाचं भाववाचक गायकी यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल वाटला नाही. या वाक्यामध्ये परंतु आलेला आहे. म्हणजे वाक्य कोणत्याला पाहिजे? संयुक्त वाक्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 स्वागत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? स्वागत. बघा कोणत्याला पाहिजे? स्वागत या शब्दामध्ये स्वर संधी आहे का? बघा स्वर संधी या ठिकाणी येणार नाही. विसर्ग तर येणार नाही. म्हणजे व्यंजन संधी आहे. स्वागत या शब्दामध्ये बघा व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? शिवाजी सावंत मृत्युंजय बघा या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा परीक्षेमध्ये यावर या ठिकाणी एक प्रश्न असतो. कवी आणि त्यांची टोपण नावे. माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? काशीनाथ हरी मोडक बघा यांचं काय आहे? माधवानुज हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा मराठी भाषा गौरव दिन केव्हा असतो? 27 फेब्रुवारी या दिवशी काय असतो? मराठी भाषा गौरव दिन असतो. विषय क्रमांक पुढचा सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सहानुभूती या ठिकाणी शब्द आहे. सहानुभूती या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुढीलपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम बघा मुलगा सामान्य नाम आहे. खेळणी सामान्य नाम. घर हिमालय बघा हिमालय पर्वत. हिमालय या ठिकाणी काय आहे? विशेष नाम. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नवल नवल नवलाई. श्रीमंत श्रीमंती. शांत शांतता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 शांतता हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक 7
मुलगे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मुलगे. बघा कोणत्याला पाहिजे? नपुसक लिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? विद्यार्थी मित्रांनो, अलंकार या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. अलंकार आणि त्यांची उदाहरणे सर्वांनी पाठ करून ठेवायची आहेत. बघा जे काही या ठिकाणी मुख्य अलंकार असतील त्याची उदाहरणे सर्वांनी पाठ करून ठेवायचे आहेत. यावर परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा कोणता असेल? दृष्टांत अलंकार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सलील. बघा सलील म्हणजे काय असतो? पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण द्यायचं असल्यास कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापर? स्पष्टीकरण तर किंवा काय असतो? अपसरण चिन्ह. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय? सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची सज्जन? बघा सज्जन शब्दामध्ये कोणती संधी आहे? व्यंजन संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम करा. मनुष्य. बघा माणूस. माणूसचं काय असतो? माणूसचं माणुसकी. बघा या ठिकाणी माणुसकी या ठिकाणी तर येणार नाही. माणूसचं माणुसकी असतो. मानव येणार नाही, माणूस पण येणार नाही, म्हणजे मनुष्यत्व. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. राजूने पुस्तक फाडले. फाडले. राजूने पुस्तक फाडले. करता ओळखा. बघा पुस्तक कोणी फाडले? राजूने. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्यामधला करता कोण असेल? राजू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. केलेले उपकार विसरणारा. आपण त्यांना काय म्हणतो? केलेले उपकार विसरणारा. कृतज्ञ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. केलेले उपकार जाणणारा. आपण त्यांना काय म्हणतो? कृतज्ञ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. बघा हे सर्वांनी पाठ करून ठेवायचे आहेत. प्रथम हे कोणत्या प्रकारचं प्रथम? बघा प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम हे काय असतो? प्रथम. आवृत्तीवाचक आहे का? आवृत्तीवाचक कोणते असतात? दसपट, दुप्पट, तिप्पट हे काय असतात? आवृत्तीवाचक. बघा संख्यावाचक विशेषण. म्हणजे या ठिकाणी काय आलं पाहिजे? आपलं योग्य उत्तर काय असेल? बघा क्रमवाचक. बघा प्रथम काय आहे? क्रम आहे. बघा प्रथम, द्वितीय, तृतीय काय आहेत? क्रम आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय? मी निबंध लिहित असे. बघा कोणत्या काळाचं वाक्य असेल? लिहित असे. बघा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. रीती भूतकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? घर. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? घर. सदन म्हणजे घर. निवास म्हणजे घर. आलय म्हणजे घर. ग्रह, गेह, आलय, निकेतन. बघा हे सर्व काय आहेत? घर या शब्दाचे समान शब्द आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व आपले योग्य उत्तर आहे. आगमन. आगमन म्हणजे येणे. निर्गमन म्हणजे जाणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले? अल्प काळामध्ये नष्ट होणारे. बघा आपण त्यांना काय म्हणतो? अल्प काळामध्ये नष्ट, क्षणभंगूर. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. जशी कृती केली त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळते. बघा आपण जसे काम करतो म्हणजे जशी कृती केली त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळते या अर्थाची मन ओळखा. आधी पोटोबा मग विठोबा आहे का? नाही. हा पापाचा माल कपापा नाही. करावे तसे भरावे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची बघा मन आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, अर्धचंद्र देणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. योग्य अर्थ काय आला पाहिजे? अर्धचंद्र देणे म्हणजे काय असतो? काढून टाकणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? परसातील भाजी. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. योग्य उत्तर काय आला पाहिजे? सहज प्राय वस्तू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण काय म्हणतो? बघा वाक्य आहे, समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये तो गावाला गेला आणि तेथेच राहिला. बघा अशी 2 वाक्य आहेत. त्या वाक्यामध्ये 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या वाक्यांना आपण शब्दांना आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ज्या क्रियापदांना अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते.
बघा कर्माची गरज नाही, गरज नाही अकर्मक, कर्माची गरज असते सकर्मक, कर्माची गरज नाही अकर्मक. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. संयुक्त वाक्य ओळखा. बघा आताच आपण सांगितलं होतं संयुक्त वाक्य कोणते असतात. बघा ज्या वाक्यामध्ये आणि, परंतु, व, किंवा असे बघा शब्द येतात त्यांना आपण काय म्हणतो संयुक्त वाक्य. बघा या वाक्यामध्ये आणि कुठं आलेला आहे, रमेश शेतामध्ये गेला आणि कामाला लागला. बघा या वाक्यामध्ये आणि आलेलं म्हणजे कोणतं असेल, संयुक्त वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. दुसरा क्रमांक पुढचा, बालकवी. बघा असे खालीलपैकी कोणत्या कवीचं, बघा बालकवी आपण कोणाला म्हणतो, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण काय म्हणतो, बालकवी असे म्हणतो. बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढच्या काव्याला सत्याग्रह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. सत्याग्रह बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सर्व मागील TETचे पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.